नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? स्त्री आणि पुरुष यांच्यात आकर्षण ही नैसर्गिक गोष्ट भावना आहे. एखाद्या पुरुषाला एखादी स्त्री आवडते तर ते हवीहवीशी वाटते, तसेच स्त्रीला एखादा पुरुष हवाहवासा वाटतोय. हे 10 लक्षणावरून ओळखा. नंबर 1, सतत आवडणाऱ्या पुरुषांकडे नजर जाणे. जेव्हा स्त्रीला एखादा पुरुष आवडतो तेव्हा साहजिकच तिचे लक्ष सतत त्याच्यावर केंद्रित होते. तो काय करतो सतत त्याच्याकडे बघणे, डोळ्यात डोळे घालून बघणे, यातून एकमेकांची ओढ आहे, विश्वास आहे, प्रेम आहे हे व्यक्त होत असते. तो पुरुष हवाहवासा वाटत असतो. त्याची व्यक्तिमत्व आकर्षित करू लागते. त्याची उंची, नाक, चालणे, बोलणे याकडे नजर केंद्रित होते. त्याचा आवाज कसा आहे हे ऐकण्याची ओढ लागते. नंबर 2, सतत आवडणारा हवाहवासा वाटणारा पुरुष असतो. त्याच्या अवतीभोवती हे स्त्री घुटमळत असते, जेणेकरून त्याच्या मिळणारा थोडासाही सहवास तिला हवाहवासा वाटतो. ते त्यातून हे आनंद होत असते. नंबर 3, ओळख आणि माहिती करून घेणे. जो पुरुष आवडतो, हवाहवासा वाटतो, त्याच्याविषयी सगळी माहिती करून घेतली जाते. तो काय करतो, त्याचे नाव काय, कॉलेज असेल तर कोणते कॉलेज, नोकरीमध्ये असेल तर कोणती नोकरी, कुठे, या गोष्टी माहिती करून घेतली जाते. नंबर 4, स्त्री जो पुरुष हवाहवासा वाटतो त्याच्यासोबत सतत बोलण्याचा प्रयत्न करत असते. मग काही ना काही कारण काढून संवाद वाढवला जातो. नंबर 5, त्याच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात. जो पुरुष हवाहवासा वाटतो त्याच्या आवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. नंबर 6, त्याच्या आवडीनुसार पेहराव, केसभूषा, मेकअप करणे. जो पुरुष हवाहवासा वाटतो त्याच्या आवडीनिवडी समजून आपण तसे राहण्याचे प्रयत्न ती स्त्री करत असते. मग तसा पेहराव, वेशभूषा, मेकअप असेल ते त्याला आवडते तसे करण्याचा प्रयत्न करून त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते. नंबर 7, जो पुरुष आपल्याकडे बघतही नाही त्यावर प्रेम करणे आणि तोच हवाहवासा वाटणे म्हणजे खरीच खूप कठीण असते. कारण त्याच्या दृष्टीने तिला कोणतेच महत्त्व नसते, ते कुठेच नसते. त्याचा विश्वास तो हवाहवासा वाटतो आणि त्याने आपल्याकडे बघावे म्हणून सततचे प्रयत्न केले जातात. नंबर 8, ओळखीचे रूपांतरण पुढे मैत्री आणि प्रेमात होण्यासाठी प्रयत्न केले जातात. जो पुरुषाचा सहवास सतत हवाहवासा वाटतो त्याच्याशी ओळख करून घेऊन सतत काही ना काही कारणाने त्याच्याशी बोलून भेटून कधी त्याची मदत घेऊन ओळख वाढवली जाते आणि नंतर वाढत गेलेली मैत्री त्याची रूपांतर प्रेमात होण्यासाठी प्रयत्न केले जातात. नंबर 9, सतत त्याच्या विचारात हरवणे, बाकी गोष्टीत लक्ष न लागणे. जो पुरुष हवाहवासा वाटतो सतत त्याच्या विचारात हरून जाते. ती कोणती इतर काही गोष्टी बोलत असेल, सांगत असेल तरी तिकडे लक्ष नसते. कुणाशी बोलत असेल तरी त्याच्याविषयी बोलले जाते किंवा जाणून घेतले जाते. तो दिसला नाही तर मनातील हुरहुर लागून राहते. कुठे असेल, काय करत असेल, मग त्यांच्या मित्रमैत्रिणीकडून विचारपूस करून घ्यायची. मग बिजी असेल तर ठीक, कुठे बाहेर गावी गेला का तर मन खट्टू होते. नंबर 10, जो हवाहवासा वाटतो त्याच्याशी संपर्क वाढवल्यावर त्याला कोणते पदार्थ आवडतात ते जाणून घेतले जातात. त्याच्या आवडीनिवडी, छंद काय तेही जाणून घेतले जातात आणि मग स्वतः त्याचे आवडते पदार्थ करण्यास शिकले जातात. त्याला करून घेऊन खाण्यास आवडीने दिले जातात. त्याच्या आवडीनिवडी समजून घेऊन तसे त्याला छान भेटवस्तू दिल्या जातात. त्याचा आवडता रंग तो स्वतःही घातला जातो आणि त्याला गिफ्ट देताना आवर्जून विचारात घेतले जाते. त्याचे छंद काम काय समजून त्याला त्यात अजून प्रेरित केले जाते. स्वतःही त्यात खूप इन्व्हॉल्व होत असते. तुम्हाला एखादा पुरुष हवाहवासा वाटतोय हे अनेक लक्षणांवरून ओळखता येते. जसे तुम्ही सतत त्याच्या आजूबाजूला असता, त्याच्या जास्तीत जास्त वेळ तुम्हाला पाहिजे असतो, सतत त्यांनी तुमच्याशी बोलत राहावे असेच वाटत असते, त्याच्यासोबत आपण एकटेच असावे असेही मनापासून वाटत असते.
त्याच्यासोबत गाडीतून एकांतात मस्त फिरावे, लॉंग ड्राईव्ह, जेणेकरून तो जास्तीत जास्त वेळ एकत्र राहता येईल. त्यांचं बोलणे, विनोद, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचे व्यावहारिक ज्ञान, त्याची हुशारी सगळे आकर्षित करत असते. आणि तो पुरुष केवळ आपलाच आहे, आपलाच असावा, आपल्याशी बोलावे अशी पॉझिटिव्ह वृत्ती वाढीस लागते. तुम्हाला एखादा पुरुष हवाहवासा वाटतोय, त्याच्या अगदी भोवतीच तुमचे विश्व फिरू लागते. जशी स्थळी काष्टी पाशाने तो आणि तोच ही भावना वाढीस लागते. एक सुगत गोष्ट भावना असते, ती यात आधी मन भावना गुंततात. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आकर्षित करतात. बोलणे, हसणे, बघणे, नजर, हुशारी, लिहिणे, समता, समय, सूचकता, त्यानंतर शारीरिक आकर्षणही वाढू लागते. त्याचे बाह्य व्यक्तिमत्व, उंची, फिजिक्स, डोळे, नाक, खांदे, त्यांचे चालणे, बोलणे या गोष्टीचेही आकर्षण वाटू लागते. तेही हवेहवेसे वाटते. पण अगदी सुरुवातीला हे प्रेम निस्वार्थी, निरागस असते. तो हवाहवासा वाटणारा पुरुष त्याचे स्वर्गाला आकर्षण वाढले की मग लग्न आणि शारीरिक संबंधी याची ओढ वाढते. इतर वेळी त्यांचा हलकासा स्पर्शही फुलवून टाकतो. त्यातूनही समजते की तो पुरुष हवा असा वाटतो. त्याच्या सतत जवळ जाण्याचा, राहण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक स्त्री पुरुषांबाबत कल्पना या भारतीय भिन्न असतात. कोणाला कोणत्या गोष्टीवरून तो पुरुष सतत हवाहवासा वाटते ते तिचे अनुभवतच सांगतात. पण ज्याच्यासोबत मन, विचार जुळतात, आपुलकी, ओढ, प्रेम, आदर, विश्वास वाढतो, त्याचे कर्तृत्व कधी हवेहवेसे वाटते, तर कधी दोघात होणारे संवाद, तर कधी शारीरिक आकर्षण, शारीरिक संबंध ही जो अतिशय सुखकारक देतो. त्यात ही स्त्रीची आवड, निवड, गरज लक्षात घेऊन केवळ शरीराची गरज पूर्ती करणे हा हेतू नसतो, तर त्या शारीरिक संबंधातून एकमेकांच्या विषयी ओढ अजून वाढवणे, आवडत्या गोष्टीतून समाधान, शांतता मिळवणे आणि नाते हळूहळू गुलवत जाणे हा हेतू असतो. त्यातून प्रमोदाचा आनंद, स्वर्गीय सुख मिळवणे हा उद्देश असतो. असा पुरुष स्त्रियाला कायम हवा असा वाटतो आणि ती त्याच्याकडे कायमच आकर्षित होत असते. किरकोळ वाद होत असतात, कारण स्वभाव भिन्न असतात, तरी सगळे मिळून परत बोलण्याचा प्रयत्न होतो. कधी मेसेज केला जातो. म्हणजे जो पुरुष हवा असा वाटतो त्याच्या कायम संपर्कात जवळ राहणे स्त्रीला आवडते. तिला एक मानसिक सुरक्षितताही लाभत असते. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.